मैत्रिणींनो नमस्कार. मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. भरपूर जणांच्या रिक्वेस्ट आहेत की ताई तुम्ही बॉडी मेजरमेंटवरूनच कटिंग दाखवता. त्यानंतर आता तुम्ही ब्लाऊजवरून मापे घेऊन आम्हाला राजा राणी कोचिंग पद्धतीने कटिंग दाखवा, स्टिचिंग दाखवा. तर आज मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, त्यामध्ये आपल्याला कुठे कुठे मार्जिन ॲड करायचं आहे, हे सर्व मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. जे काही मी छोटे छोटे पॉईंट्स तुम्हाला इथं सांगते ते तुम्ही घेत चला. तुमच्या ब्लाऊजमध्ये ते तुम्ही टाकत चला, ॲड करत चला, त्याच्यानुसार करेक्शन करत चला. नक्की छान बसतो. जे कोणी व्हॉट्सअपला जॉईन असतील त्यांना माहिती असेल, मी स्टेटसला वगैरे पण रिव्ह्यू टाकते आपल्या यूट्यूब स्टुडंटचे. अगदी फ्रीमध्ये त्यांना छान छान ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करणं ते शिकत आहेत. तर बघा, आता आपण एखाद्या बघा जे कोणी खेडेगावात राहतात त्यांना ब्लाऊजवरूनच मापे घेऊन कटिंग करायची सवय असते. अगदी सिटीमध्ये राहत असेल त्यांना पण ब्लाऊजच देऊन जातात. कोणी कस्टमर येतं आणि मापाला ब्लाऊज देऊन जातं. तर मग तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने जर का ब्लाऊज कट करायचा असेल तर तेव्हा तुम्हाला समजत नाही की नेमकं आम्ही काय करायचं. तुम्ही तर बॉडी मेजरमेंटच सांगितलं, पण ब्लाऊजवरून मेजरमेंट सेम, ते जसं आपण बॉडीवरून मेजरमेंट घेतो सेम पद्धतीने ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे. त्यानंतर कटिंग करताना, ड्राफ्टिंग करताना, जेव्हा आपण पेपरवरती ब्लाऊज आपण तो ड्राफ्ट करतो, तर ब्लाऊज ड्राफ्टिंग करताना आपण मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं, कोणत्या भागाला काय म्हणतात, असं मी तुम्हाला डायरेक्टली बोलून दाखवण्यापेक्षा आता प्रत्यक्षात मी ब्लाऊजमध्ये तुम्हाला सर्व पार्ट्सचे नावं पण सांगणार आहे. तर तुम्हाला ते कसं मोजून घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन कसं ॲड करायचं. ड्राफ्टिंग करताना तुम्हाला सेम ब्लाऊजमध्ये जसं जसं मार्जिन आहे, जेवढं तुमचं साईड पार्ट आहे, शोल्डर पट्टी आहे, तर तुमचं रेडी कसं आलं पाहिजे. ड्राफ्टिंगमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप चेकिंग करून मी तुम्हाला कटिंग सांगेल. कुठे वाढवायचं, कुठे कमी करायचं, ड्राफ्टिंग करताना काय काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरून मापे घेत असाल तेव्हा. आज आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची याचं बघूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच मापावरून ड्राफ्टिंग करायचं, ब्लाऊजवरून लगेच आपण चेक करायचं, चेकिंग कसं करायचं, मग नंतर कटिंग, ते पण मी तुम्हाला शेअर करेन. चला आता आपण आपल्या मुद्द्यावरती येऊयात. मेन पॉईंटला आपण सुरुवात करूयात. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला कमेंट करून विचारू शकतात. तुम्हाला कोणता पॅटर्नचा ब्लाऊज हवा आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्ही मला नक्की सांगा. त्याचसोबत ज्यांना कोणाला ब्लाऊजचे रेडी पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर ते सुद्धा रेडी पेपर पॅटर्नसुद्धा माझ्याकडून ऑर्डर करू शकतात. तर त्यांच्यासाठी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल. ब्लाऊजचे सर्व चार्ट्स वगैरे आहेत ते पण तुम्हाला घेऊन घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. चला, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्या कोणी गरजू महिला आहेत, ज्यांना कोणाला एवढी फी भरणं शक्य नाही, ते फ्रीमध्ये आपल्याकडून शिकून घेऊ शकतात. कोणाचं तरी भलं व्हावं हे सर्वांनाच वाटतं. तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल. चला आता व्हिडिओला सुरुवात करते. ब्लाऊजवरून मापे घेऊयात आणि मग नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यावरून ड्राफ्टिंग आणि कटिंग मी सांगेन. बघा, ब्लाऊजवरून मापे घेताना आपल्याला कोणती कोणती मापे लागतात. ब्लाऊजची उंची, त्यानंतर छाती, शोल्डर, कमर, शोल्डर टू ॲपेक्स, ॲपेक्स टू ॲपेक्स, मागचा गळा, पुढचा गळा, रेडी शोल्डर आणि पाठीमागचा बेल्ट. तर आपल्याला हे एवढे मेजरमेंट आहेत ना, हे कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगते. ब्लाऊजची उंची कशी घ्यायची, शोल्डर कसं घ्यायचं, कमर, शोल्डर टू ॲपेक्स आपण बॉडीवरून घेतो, तर ब्लाऊजवरून कसं घ्यायचं, ॲपेक्स टू ॲपेक्स कसं घ्यायचा, मागचा गळा कसा ठरवायचा असतो, पुढचा गळा किती घ्यायचा, रेडी शोल्डर म्हणजे काय असतं ते किती घ्यायचं आणि पाठीमागचा बेल्ट म्हणजे किती. चला, सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर त्यासाठी बघा, मी हा ब्लाऊज घेतलेला आहे. तर तुमच्याकडे मापाला जो काही ब्लाऊज आलेला असेल ना, आता हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये एवढ्या क्रीज वगैरे नाहीत. पण बघा, एखादे कस्टमर असे असतात की ते तुम्हाला मापाला एवढा जुना ब्लाऊज देऊन जातात ना, की त्या ब्लाऊजमध्ये अक्षरशः पूर्ण क्रीज आलेल्या असतात, गोळा झालेला असतो,
भरपूर असं म्हणजे गोळा झालेला असतो, त्याला तुम्हाला प्रेस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रेसमध्ये ज्या काही क्रीज असतात ना, त्या क्रीज आपल्याला मायनस करायच्या असतात ऑलरेडीच, म्हणजे तुमचा ब्लाऊज व्यवस्थित आला पाहिजे. समजलं? तर आता बघा, सगळ्यात आधी मी हा ब्लाऊज घेतलेला आहे. तर ब्लाऊजची उंची तुम्हाला कशी घ्यायची, हे जे काही आपलं ब्लाऊजचं शोल्डर आहे ना, या ब्लाऊजच्या शोल्डरवरती हा टेप ठेवायचा. हे बघा, इथून टेप ठेवला, त्यानंतर हा टेप पूर्ण असं घ्यायचा. ही छाती आहे. तर बघा, ह्या ब्लाऊजमध्ये मी कप्स लावलेले नाही, पण आपण बॉडीवरून मेजरमेंट घेतो तेव्हा कसं घेतो, आपल्या छातीच्या उभार भागावरून. मग आता मी जर का इथं कप्स लावले नसते तर ब्लाऊजचं मेजरमेंट मला घेता आलं नसतं. तर मी खाली फक्त कप्स ह्या पिनांमध्ये अडकवून घेतले. मी ब्लाऊजमध्ये कप्स अटॅच केलेले नाही. तर इथून असा उभार घ्यायचा आणि चेक करायचं. बघा, ब्लाऊजची फ्रंट उंची किती आहे, 14.5 इंच फ्रंट. तर अशा पद्धतीने इथून बरोबर शोल्डरच्या सेंटरमध्ये टेप ठेवायचा, छातीच्या उभार भागावरून घ्यायचं. म्हणजेच बघा, शोल्डर, अप्पर चेस्ट, फुल बस्ट आणि जिथं आपली चेस्ट संपत असते तिला लोअर चेस्ट म्हणतात. समजलं? चेस्टचा जो सुरुवातीचा भाग असतो त्याला अप्पर चेस्ट म्हणतात. चेस्टचा जो मध्यभाग असतो, मिडल पार्ट, त्याला फुल बस्ट म्हणतात. चेस्टचा जो एंडिंग पार्ट असतो, जिथं आपली चेस्ट संपत असते, त्याला म्हणतात लोअर चेस्ट. अप्पर चेस्ट, फुल बस्ट आणि लोअर चेस्ट. समजलं? आणि तिथून खाली 1.5 ते 1 ते 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो, किंवा बॉडीवरून मेजरमेंट घेतो तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की लोअर चेस्ट आणि तिथून खाली 1.5 ते 2 इंच तुम्ही घेऊ शकतात. समजलं? आता इथं आपण ब्लाऊजवरून माप घेतोय म्हणून डायरेक्टली शोल्डरच्या सेंटरमध्ये टेप ठेवला. इथून बघा असं घ्यायचं, इथून असं नाही घ्यायचं. बघा, टेप एवढा गॅप आहे ना, तो गॅप नाही घ्यायचा, बरोबर तो गॅपवरून असा घ्यायचा. हे बघा, 14.5 कट टू कट 14.5 आली आहे, म्हणजे 13.75. समजलं असेल की ब्लाऊजची उंची कशी घ्यायची. तर बघा, मी नोट करून घेते ब्लाऊजची उंची जेवढी आली तेवढी, आणि त्यानंतर ह्याच मापावरून मी तुम्हाला ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग पण दाखवेल. 13.75 म्हणजेच बघा 14.5 इंच उंची झाली. उंचीनंतर आहे आपली छाती. तर छातीचं माप कसं घ्यायचं, तर बघा, जिथून आपण ह्या स्लीव्ज अटॅच केलेल्या आहेत ना, ह्या स्लीव्ज, ब्लाऊज पूर्ण असा व्यवस्थित ताट ठेवायचा. बघा, हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे म्हणून अगदी परफेक्ट आहे. आता तुमच्याकडे मापाला ब्लाऊज आलेला आहे, त्याच्यात जर का बघा बाहीचे जोड खालीवरती असतील ना बिलकुल, तर तुम्ही जो खालचा जोड आहे ना तो चेक करायचा, वरचा गेलेला नाही बघायचा. तर त्यानंतर जिथं आपली फिटिंग लाईन आहे आणि स्लीव्ज जोडलेली आहे, इथं टेप ठेवायचा आणि सेम दुसऱ्या साईडला इथं टेप ठेवायचा. बघा किती आलं, 15.5 इंच म्हणजे 15.5 इंच. तर बरोबर बघा, मी भरपूर वेळा तुम्हाला माझं छातीचं माप दाखवलेलं आहे 31 इंचाचं. तर मी माझ्याच मापावरून ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग दाखवलेलं आहे. तर 31 इंच तुम्ही बघितलं असेल, मी अंगावरून माप घेते. तर आता ब्लाऊजवरून पण माझं बघा परफेक्ट 15.5 आलेलं आहे. म्हणजे माझी पूर्ण राऊंड जर मी बघितला, 15.5 पुढचा आणि 15.5 मागचा, म्हणजे किती झाले, 31 इंच. तर अगदी परफेक्ट असं माझं ब्लाऊजचं माप मला मिळालं, छातीचं माप. समजलं? म्हणजे एक हा जो काही पुढचा पार्ट आहे ना, याचं 15.5 आलं. सेम पाठीमागचा पण एवढाच येईल, तर किती होईल, 31. तर मी छाती टाकते इथं 31 इंच. हे बघू शकता, छाती 31 इंच. तर छातीचं माप कसं घ्यायचं समजलं. अगदी असं ओढायचं पण नाही, अगदी असं लूज पण नाही ठेवायचं. अगदी इथं टेप ठेवायचा, नॉर्मल असं ओढायचं आणि चेक करायचं. समजलं? जास्त असं पूर्ण असं ओढायचं नाही, बिलकुल पण नाही ओढायचं. छातीचं माप घेऊन झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघा इथून फुल बस्टचं माप पण चेक करू शकता. इथून हे बघा, इथं टेप ठेवला, इथून चेक करू शकता किती आलं, 15.5. तर तुम्ही म्हणाल की ताई आता तुम्ही इथं कप्स ठेवलेले होते तरी पण एवढं कमी कसं काय आलं. ती बॉडी असते, बॉडी बरोबर तिच्या मापाने असते. तर तुम्ही तेवढं लॉजिक लावायचं नाही, जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढंच तुम्ही करा. इथं तुमचं अर्धा ते 1 इंच जास्त आलंच पाहिजे. बघा 15.5
तर 16वरती गेलं, 16 इंच आणि 1 लाईन आपण 16 घेऊयात. म्हणजे बरोबर इथं चेस्ट 1 इंच माझी वाढली, म्हणजे टोटल राऊंड घेतला तर 2 इंच वाढला. समजलं? मागचा आणि पुढचा करून 2 इंच माझं वाढलं. तर खाली किती येईल माझी 32 इंच, वरती किती आली 31 इंच. 1 इंच आपली चेस्ट वाढलेली आहे फुल बस्टमध्ये. समजलं कसं माप घ्यायचं. आता त्यानंतर आहे शोल्डरचं मेजरमेंट. तर शोल्डर कसं घेणार बघा, ब्लाऊज अगदी असा सरळ ठेवायचा इथून असा. ब्लाऊज बघा मी इथं बरोबर ठेवला, जास्त असा पसरट पण नाही ठेवायचा, जास्त असं जवळ पण नाही. जसा तुमचा ब्लाऊज सेट होतोय ना, तुम्ही आता ठेवला कसं आहे. आता बघा मी ब्लाऊज असा ठेवला ना, तर बरोबर असा सेट झाला. म्हणजे जसं असा पसरत पण नाही, असा गोळा पण होत नाही. म्हणजे जसं मला प्रॉपर हवा तसा मी इथं ठेवलेला आहे. तुम्ही पण असा प्रॉपर ठेवा. आणि जिथून आपण स्लीव्ह जॉईन केलेली आहे ना, या स्लीव्ह जॉईंटपासून टेप ठेवायचा. सेम दुसऱ्या स्लीव्ह जॉईंटपासून टेप ठेवायचा बघा. तर आता तुम्ही इथं बघू शकता शोल्डर किती आलेलं आहे 14 इंच. तर याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, म्हणजे टोटल किती झालं 15. तर तुम्ही म्हणाल 1 इंच का प्लस करायचं. तर आता आपल्या इथं स्लीव्ह जॉईंट आहेत ना स्लीव्ह जॉईंट. तर जॉईंटमध्ये अर्धा इंच इकडे गेलं असेल, अर्धा इंच इकडे गेलं असेल. मग आपल्याला ते घ्यायचंच आहे. बघू शकता इथून हे बघा 14 इंच इथून तर इथून 14 इंच अगदी परफेक्ट आलेला आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करायचं, म्हणजे 15 इंच शोल्डर घ्यायचं. तर मी इथं आता 15 इंच नोट डाऊन करून घेते. हे बघा शोल्डर आहे 15 इंच. आता राहिलं आपलं कमर. तर कमरेचं माप कसं घेणार बघा, हे बरोबर जे काही फिटिंग लाईन आहे ना, त्या बरोबर अशा ठेवायच्या. बॅकपार्ट तुमचा बघा, माझा बॅकपार्ट इथं तुम्ही म्हणाल की ते बॅकपार्ट तर बाहेर येत आहे. तर बॅकपार्ट बाहेर येणारच आणि आलाच पाहिजे ब्लाऊजमध्ये बॅकपार्ट. समजलं? इथून टेप ठेवायचा पूर्ण ब्लाऊजपासून आणि इथून चेक करायचं की कमर किती आहे. बघ किती आहे 12.25. म्हणजे टोटल किती झालं 24.5 इंच. 24.5 इंच माझं कमर आहे. तुम्ही माझ्या मापाचा ड्राफ्टिंगचा व्हिडिओ बघा. सेम जी मापे मी तुम्हाला अंगावरून घेऊन दाखवलेली आहेत ना, सेम ब्लाऊजमध्ये माझी तेवढीच मापे येत आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? तर 24.5 इतकं माझं कमर आहे. 24.5 बघू शकता, 24.5. आता शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट कसा घ्यायचा. तर इथं टेप ठेवायचा आणि इथूनच चेक करायचं की शोल्डर टू ॲपेक्स आपला किती येतो आहे. तर तुम्ही म्हणाल आता इथपर्यंत आम्ही कुठं घ्यायचं. तर बघा इथं बघा सेंटर जिथे येतो ना आपला छातीचा सेंटर, तिथं चेक करायचं किती आला 9.5 इंच. बघू शकतात 9.5 इंच माझा शोल्डर टू ॲपेक्स आला. तर तुम्हाला छातीचा सेंटर शोधायचा आहे. बघा जिथं आपला छातीचा निप्पल पॉईंट असतो ते छातीचा सेंटर असतो, तो छातीचा मध्य असतो. लक्षात आलं? शोल्डरपासून टेप ठेवला आणि छातीच्या मध्यपर्यंत मी चेक केलं, किती आलं 9.5 इंच. शोल्डर टू ॲपेक्स कसा चेक करायचा समजलं? असं जसं आता आपण शोल्डरमध्ये बघा 1 इंच प्लस केलं, अर्धा इंच मार्जिन बाही जोडण्यासाठी गेलं म्हणून. तर इथं पण आपण शोल्डर जोडलेलं आहे तर अर्धा इंच मार्जिन गेलं. मग आपण ड्राफ्टिंग करताना शोल्डर टू ॲपेक्स 9.5 आला ना, तर किती घ्यायचा 10 घ्यायचा, म्हणजे अर्धा इंच प्लस करायचं. तर ते का प्लस करायचं, इथं बघा शोल्डर जोडण्यासाठी आपलं अर्धा इंच मार्जिन गेलेलं आहे म्हणून. आता ॲपेक्स टू ॲपेक्स चेक करायचा. तर ॲपेक्स टू ॲपेक्स कसा चेक करणार, इथं टेप ठेवायचा या निप्पल पॉईंटवरती आणि इथून बघा असं चेक करायचं किती आला. हे बघा 6.25 इंच. बघू शकतात 6.25 आला. 6.25 आणि 1 लाईन इतका आलेला आहे, पण आपण 6.25 घेऊयात. म्हणून ॲपेक्स टू ॲपेक्स मी घेते 6.25. बघा 6.25 म्हणजे 6.25. आता राहिला आपला मागचा
गळा, तर मागचा गळा तुम्ही कसा डिसाईड करणार, तर तुम्हाला सगळ्यात आधी मागचा गळा डिसाईड करण्यापूर्वी पाठीमागचा बेल्ट तुम्हाला डिसाईड करावा लागेल. बघा मी हे जे काही कप्स आहेत ना ते लावलेले नाहीत, फक्त वरून मी पिनने अटॅच करून घेतले. तर मागचा हा जो काही आहे ना पाठीमागचा बेल्ट म्हणजे हा बेल्ट असतो. तर मी बऱ्याचदा बोलत पण असते, तर आज तुम्हाला सगळं क्लिअर होईल. तर बघा हा बेल्ट मी चेक करते किती आहे, कम्प्लिटली 3.5 इंच. तर पाठीमागचा गळा कसा डिसाईड करायचा, पाठीमागचा बेल्ट आहे 3.5. हे बघा 3.5 इंच आपला पाठीमागचा बेल्ट आहे. तर मागचा गळा डिसाईड करण्यासाठी तुम्हाला ब्लाऊजची पूर्ण उंचीमधून हा बेल्ट मायनस करावा लागेल. ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे, 13.75. 13.75 मायनस 3.5 बघा 10.25 म्हणजे 10.25 इंच इतका माझा पाठीमागचा गळा असेल. मागचा गळा किती आला, 10.25 म्हणजे 10.25. हे सगळं मी तुम्हाला ड्राफ्टिंग करताना समजवणार पण आहे, पेपरवरती कटिंग करताना. तर मागचा गळा कसा डिसाईड करणार, पहिले तुम्हाला चेक करायचं की ब्लाऊजचा पाठीमागचा बेल्ट किती आहे. तर तो बेल्ट तुम्ही माप घेताना नोट डाऊन करा. त्यानंतर तुम्हाला ब्लाऊजची पूर्ण उंचीमधून पाठीमागचा जेवढा बेल्ट असेल ना तो बेल्ट तुम्ही मायनस करा. क्लिअर आहे. तो बेल्ट मायनस केल्यानंतर जे काही तुम्हाला आन्सर मिळेल ते तुमच्या पाठीमागच्या गळ्याची उंची असेल. त्यानंतर पुढचा गळा बरोबर असा ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि इथं सेंटरमध्ये टेप ठेवून चेक करायचं की गळा किती आहे. बघा 5.5 इंच माझा पुढचा गळा आलेला आहे. 5.5 नाही, 6 इंच. हे बघा इथं बघा शोल्डर माझं थोडं इकडे मागे गेलेलं आहे म्हणून मी असा टेप ठेवला. थांब व्यवस्थित करते आणि मग नंतर तुम्हाला सांगते. नाही तर बरेच जणी असं पण म्हणतील की तुम्ही टेप ठेवला कुठे आणि आम्हाला सांगतं काय. हे बघा आता बरोबर बघा इथं शोल्डर जॉईंट आहे ना तिथं टेप ठेवला आणि इथून मी चेक केलं. बघा जिथं 6 इंच आलेलं आहे, तर आता इथं तर गोलाई कमी आहे पण इथं आपल्याला चेक करायचं की हा गळा माझा कुठपर्यंत. इथं बघा 6 इंचापर्यंत माझा गळा आलेला आहे पुढचा. तर मी इथं पुढचा गळा बघते 6 इंच. रेडी शोल्डर चेक करायचं. रेडी शोल्डर म्हणजे बघा हे जे काही शोल्डर दिसतंय ना याला रेडी शोल्डर म्हणतात. हे रेडी शोल्डर, पट्टी पण असे म्हणतात आणि शोल्डर पण किती आहे 3 इंच. तर इथं रेडी शोल्डर आहे माझं 3. अशा पद्धतीने ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत. ब्लाऊजची मापे कशी घ्यायची हे तुम्हाला समजलंच असेल. बघा ब्लाऊजचा गळा अगदी परफेक्ट आहे म्हणजे 10.25 इंच बघू शकता. टेप ठेवला असं तुम्ही चेक करा. बघा किती आलं 10.25 10.25. तर इथं पण आपल्याला 10.25 इंच मिळालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने परफेक्ट ब्लाऊज जर का शिवला ना तर तुमचा ब्लाऊज परफेक्टच बसेल. त्यानंतर बाहीची उंची चेक करायची. इथून पण बाहीचा सेंटर घ्यायचा, इथून पण या शोल्डरपासून घ्यायचं. आता इथं पफ स्लीव्ज आहे म्हणून तुम्हाला थोडं समजणार नाही, पण तुम्ही इथून असा टेप ठेवायचा आणि बाहीची उंची चेक करायची किती आहे 11.25 इंच. बाहीची उंची कमी आहे पण त्या पफमुळे तुम्हाला तसं वाटतं आहे. बाहीची उंची किती आहे 11.25. तर आपल्याला ड्राफ्टिंग करताना त्याच्यात +1 इंच करायचं असतं. त्यानंतर बाहीचा दंडगेर बघायचा असतो. दंडगेर बरोबर या जॉईंटपासून इथं असा ब्लाऊज फोल्ड करायचा व्यवस्थित आणि चेक करायचं किती आलेलं आहे. बघा 4.25 इंच म्हणजे पूर्ण राऊंड किती येईल 8.5. 8.5 दंडगेर. समजलं. आता सेम ह्याच मापवरून ब्लाऊजचं ड्राफ्टिंग अगदी परफेक्ट जसं मी बॉडीवरून मला मेजरमेंट येतं ना हे माझंच ब्लाऊज आहे.
हे माझंच ब्लाऊज आहे आणि बॉडीवरून मेजरमेंट आपण जेवढं घेतो ना तेवढंच माझं ब्लाऊजवरून मेजरमेंट मला मिळालेलं आहे. जर का तुम्ही प्रॉपर ब्लाऊज शिवला असेल आणि प्रॉपर मेजरमेंट घेतलं असेल, सेम अशाच पद्धतीने ब्लाऊजचे मापं घ्या. जर का तुम्हाला असं वाटत असेल की परफेक्ट बसेल का, तर ब्लाऊजवरून आधी तुमचं स्वतःचं ब्लाऊज घ्या, तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजवरून माप घ्या मी सांगितलेल्या पद्धतीने आणि ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करा, स्वतःचं ट्राय करा आणि मग नंतर तुम्हाला वाटेल की हो मला इथं करेक्शन करायचं आहे की तिथं तुम्ही करू शकता. हे बघा, त्यानंतर ब्लाऊजची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकतात. रेडीमेड हुक आय मी ब्लाऊजमध्ये लावलेले आहे, रेडीमेड आय लावलेले आहेत. ब्लाऊज आतमधून पूर्ण इनविजिबल आहे, बघू शकता. जसं बाहेरून तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग असते ना, तशीच ब्लाऊजची पूर्ण आतमधून फिनिशिंग आहे. बघा, इथं स्लीव्ज जोडलेले आहेत ना, इथं पण तुम्हाला मार्जिन दिसणार नाही. बघा, स्लीव्ज जोडलेली आहे तिथं, शोल्डर जोडलेलं आहे तिथं. त्यानंतर इथं पाठीमागचे टक्स पण बघू शकतात, इनविजिबल आहेत. प्रिन्सेस कट जोडलेला आहे तिथं पण इनविजिबल आहे. स्लीव्ज जोडलेली आहे तिथं पण, म्हणजे मार्जिन तुम्हाला आतमधून दिसणार नाही. तर अशाच पद्धतीचे छान छान ब्लाऊज तुम्हाला शिकून घ्यायचे असतील किंवा ब्लाऊजमध्ये तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्यांना कोणाला ब्लाऊजचे ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असतील ते करू शकतात. फेब्रुवारीमध्ये आपले ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला ब्लाऊजचे चार्ट्स वगैरे पाहिजे असतील तर चार्ट पण तुम्ही घेऊ शकतात. ब्लाऊज कटिंगसाठी रेडी पेपर पॅटर्न पाहिजे असतील, कोणत्याही पॅटर्न, 4 टक्स प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेकचे, कॉलरचे, ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी. तर ब्लाऊजवरून मापे घेऊन आपलं झालेली आहे. आता ब्लाऊज मी साईडला ठेवते. तर ह्याच मापांवरून आता आपण ड्राफ्टिंग पण बघूयात, कटिंग पण मी तुम्हाला सांगेल. मार्जिन आता याच्यामध्ये आपल्याला कुठे कुठे काय काय मार्जिन वाढवायचं आहे ते ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊजवरून मापे घेऊन परत एकदा रिचेक करून घ्यायचं आहे. हे सगळं मी तुमच्यासोबत क्लिअर करेल. तर बघा, ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची नाही मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्ही माझ्या स्वतःचा मापाचा ब्लाऊज ड्राफ्टिंग आणि कटिंगचा व्हिडिओ बघा, ज्यात मी जे मेजरमेंट वापरलेले आहेत ना, आता ब्लाऊजवरून जी मी मेजरमेंट घेतली सेम हीच मेजरमेंट आहे. जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असतील ना त्यांना लगेच समजेल हा पण माझाच ब्लाऊज आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने प्रॉपर मेजरमेंट घ्या. शोल्डर टू ॲपेक्स कसं घ्यायचं समजलं, ॲपेक्स टू ॲपेक्स कसं घ्यायचं, ब्लाऊजमध्ये कोणत्या पार्टला काय म्हणतात, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी थांबवते. याच मापावरून आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्राफ्टिंग पण शिकवते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद तुमचे सर्वांचे. व्हिडिओ थांबवते आणि अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.